माझ्यासोबत महिला पदाधिकारी दिव्या मराठे आहेत. काय भावना आहेत त्यांच्या, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. काय नाराजी आहे तुमची? मी प्रभाग क्रमांक 20 मधून तिकीट मागितलं होतं आणि माझ्या कॉम्पिटिशन मध्ये कोणी नव्हतं, तर त्यांनी एका साधा कार्यकर्ता, म्हणू शकतो आपण आमदार खासदारची बायको आली तर आपण कॉम्प्रोमाइज करतो, किंवा माझ्या पुढची नगरसेविका असते माझी भगिनी तर तेही आपण कॉम्प्रोमाइज केलं असतं. एका साध्या कार्यकर्त्याच्या महिलेला, म्हणजे पुरुष पुरुष महिला पण नाही, पुरुष ते पक्षात पण नाहीये, मला पक्षाने दाखवून द्यावं ती महिला कुठेतरी चित्र तिचं कुठेतरी दिसतं का, मला दाखवून द्यावं. आम्ही 18 वर्ष झाले बीजेपीचं काम करतोय. 20 ते 22 जितक्या केसेस आहेत तितक्या आंदोलनाच्या केसेस आहेत माझ्यावर, आणि मग तुम्ही असं इतकं काम करून एवढं बघून सुद्धा तुम्ही डोळे बंद कसे करतात? माझं सीएम साहेबांना आव्हान आहे, तुम्ही जर असंच चालू राहिलं, मागच्या वेळेस पण असंच सेम घडलं, मी गप्प बसले, आवाज उठवला नाही, पण आता मी शांत बसणार नाही.